नमस्कार प्रेक्षकांनो, पारू पारू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे. मुलाकडची मंडळी आलेली असते. आबासाहेब बोलतात, पारू जा, त्यांचं स्वागत कर, त्यांना ओवाळ. पारू आता आरतीचं ताट घेऊन बाहेर जाते, त्यांचं औक्षण करते, त्यांच्या पायावरती पाणी घालते आणि त्यांना आतमध्ये घेऊन येते. आबासाहेब सुद्धा बोलतात, या घरामध्ये तुमचं स्वागत आहे. तेव्हा आता मुलाकडचे घरात येतात आणि सोफ्यावरती बसतात. आबासाहेब आता त्यांची विचारपूस करू लागतात, काय कसा झाला प्रवास. तेव्हा नवरा मुलगा बोलतो, मस्त झाला. नाही म्हणजे आधी मला हे लग्न साध्या सोप्या पद्धतीने करायचं होतं, पण इथला थाटमाट पाहून ना खूप छान वाटतंय. तेव्हा आबासाहेब बोलतात, अहो का नाही करणार, प्रिया माझी एकुलती एक मुलगी आहे आणि तिच्या लग्नामध्ये मी जर थाटमाट केला नाही ना तर आयुष्यभर मी स्वतःला माफ करू शकणार नाही. आणि तेवढंच प्रीतम सगळ्यांसाठी पाणी घेऊन येतो. आबासाहेब बोलतात, हा नंदी मला माझ्या मुलासारखाच आहे. सकाळपासून या कार्यक्रमामध्ये तो खूप राबतोय. चल बाळा नंदी, या सगळ्यांना शरबत दे. नंदी आता सगळ्यांना शरबत देऊ लागतो आणि बरोबर शरबत या रोहितच्या अंगावरती सांडतं. आणि हे ऐकून तर या रोहितला इतका राग येतो, तो बोलतो, ए मूर्खा, हे काय केलंस, माझा नवीन कुर्ता खराब केलास, तुला काय अक्कल आहे की नाही. या नोकरांना खरंच काही अक्कल नसते. चल आता पटकन माझे कपडे साफ कर. तेव्हा पारू बोलते, मी करते की. तेव्हा तो नवरा मुलगा रोहित बोलतो, याने माझे कपडे खराब केलेत ना, मग यानेच ते साफ करायला हवे. चल पटकन साफ कर. अरे रागाने काय बघतोयस, चल पटकन साफ कर. तेव्हा आबासाहेब बोलतात, नंदी जा, त्यांना पटकन आतमध्ये घेऊन जा, त्यांचे कपडे साफ करायचे आहेत ना तुला, जा पटकन. तर आता सीन चेंज होतो. इकडे आपण पाहतो तर काय, हा मिहीर दिशाला बाहेर भेटायला बोलवतो. तिला मोबाईलमध्ये फोटो दाखवत बोलतो, हा प्रीतम काय करतोय तिथे त्या प्रियाच्या घरी, सगळ्यांना ज्यूस सर्व करतोय. तुला नक्की खात्री आहे ना, तुला याच नोकराबरोबर लग्न करायचंय ते. हे दोघे भाऊ भाऊ किती चीप दिसत आहेत. या दोघांनी काय अवतार करून घेतलाय, किती ते नोकरासारखे भिकाऱ्यासारखे दिसत आहेत. आणि कसं आहे ना दिशा, इथे तुझ्यासाठी काम करतोय मी, तुला सगळी माहिती काढून देतोय मी, आणि तू काय करणार, त्या किर्लोस्करांची सून होणार, मला काय मिळणार, ठेंगा. आणि बरोबर ही दिशा त्याला गोड गोड बोलून भाळते. ती बोलते, मिहीर अरे फक्त एकदा हे लग्न होऊ दे आणि मग ते सगळं किर्लोस्कर एम्पायर माझ्या नाही सॉरी आपल्या ताब्यात असेल. मिहीर तुला माहीत नाहीये या लोकांकडे किती प्रॉपर्टी येते, त्यामुळे अजिबात टेन्शन घेऊ नकोस, फक्त मला साथ दे. आणि कसं आहे ना, हा प्रीतम फक्त नावाला माझा नवरा असणार आहे, पण माझ्यावरती खरा अधिकार फक्त तुझाच असणार आहे, असं गोड गोड बोलून ती या मिहीरला बरोबर गुंडाळते. इकडे आपण पाहतो तर काय, प्रीतम त्या रोहितला वॉशरूममध्ये घेऊन जातो. रोहित आता त्याचे कपडे साफ करतो आणि बाथरूमच्या बाहेर येतो आणि बोलतो, नंदी मला एक सांग, या घरातले लोक तुला किती आपलं मानतायत, या सगळ्या मागे काय भानगड आहे. तेव्हा नंदी बोलतो, भानगड वगैरे काहीच नाहीये, हा फक्त आबासाहेबांचा मोठेपणा आहे. तेव्हा रोहित बोलतो, अच्छा मला एक सांग, या घरामध्ये तुला सगळ्यात जास्त कोण आवडतं, खरं खरं सांग, तुला प्रिया आवडते ना. तेव्हा नंदी बोलतो, हो आवडते. आणि मला एक सांगा, त्या कोणाला नाही आवडणार, त्या प्रेमळ आहेत, चांगल्या आहेत, सगळ्यांचा किती रिस्पेक्ट करतात. तेव्हा रोहित बोलतो, तुझ्या तोंडून प्रियाचं इतकं कौतुक ऐकून ना मला तिला भेटण्याची जाम इच्छा झाली आहे, चल ना मला तिला एकदा भेटव ना. नंदी माझे एक काम कर ना, माझी आणि प्रियाची भेट घालून दे ना, मला माहिती आहे तू हे सगळं करू शकतोस. तेव्हा नंदी बोलतो, नाही लग्नाच्या आधी असं भेटणं हे बरोबर नाही, त्याआधी त्यांची परवानगी घ्यावी लागेल. तेव्हा नवरा मुलगा बोलतो, कमॉन यार, हे काय बोलतोयस तू, हे 2024 आहे, आज आमचा साखरपुडा आहे, उद्या आमचं लग्न होईल, आणि आज जर मी तिला भेटलो तर अडचण काय आहे. तेव्हा नंदी थोडासा विचार करतो आणि बोलतो, बरं ठीक आहे मी घेऊन जातो. असं म्हणत असतो आता प्रियाच्या रूममध्ये येतो आणि बोलतो, प्रिया मॅडम हे रोहित सर आहेत आणि यांना तुमच्याशी जरा महत्त्वाचं बोलायचं आहे, असं सांगून प्रीतम तिकडून निघून जातो आणि बाहेर गेल्यावर तो खूप रडतो. इकडे आपण पाहतो तर काय, किर्लोस्करांच्या घरात हळदीला सुरुवात झालेली असते. अहिल्याला जाम टेन्शन आलेलं असतं, कारण अजून प्रीतम काय आलेला नसतो. ते बोलते, श्रीकांत एक काम कर, आदित्यला फोन करून विचार की ते कुठवर आले. तेव्हा आता श्रीकांत आदित्यला फोन करतो आणि बोलतो, आदित्य बाळा, अरे आज तुमची हळद आहे, विसरला तर नाही आहात ना, लवकर या, अहिल्या तुमची फार काळजी करतीये आणि तिच्यापासून चुकून सुद्धा काही लपवू नका. ॲड शूटच्या वेळेस तुम्ही लपवलं होतं आणि त्याचे परिणाम बघितले होते ना, किती भयंकर असतात ते, त्यामुळे ह्या वेळेस काय करू नका, नाही म्हणजे मला खात्री आहे तसं तुम्ही पुन्हा चूक करणार नाही, पण शेवटी एक सांगायचं काम केलं, असं म्हणत श्रीकांत फोन कट करतो आणि अहिल्याच्या शेजारी जाऊन बसतो. दोघेही आता हळदीचा कार्यक्रम एन्जॉय करू लागतात. तेवढंच तिथे ही दिशा येते पळतच आणि तिच्या पायाशी बसते. रडतच सांगते, सासूमॉम
प्रीतम जर वेळेवर आला नाही तर माझं काय होईल? तेव्हा अहिल्या तिची समजूत काढते. दिशा, अगं तसा विचार करू नकोस. मला खात्री आहे आदित्य आणि प्रीतम वेळेवर येतील. कारण माझ्या मुलांवरती पूर्ण विश्वास आहे. ते असं काही करणार नाहीत, चूक तर अजिबात करणार नाहीत. इकडे आपण पाहतो तर काय, रोहित प्रियाला म्हणत असतो, तुम्ही तर जास्त बोलतच नाही आहात. मला आबासाहेबांनी सांगितलं होतं की तुम्हाला जास्त बोलायला आवडत नाही. तुम्हाला खरं सांगू, तुम्ही खूप छान दिसता. इतकी सुंदर बायको मला मिळाली आहे या गोष्टीचा मला हेवा वाटतोय. मला सांगा ना, तुम्हाला मी आवडलो का? तेव्हा प्रिया बोलते, मला माहीत नाही. तेव्हा रोहित बोलतो, माहीत नाही? बरोबर आहे, तुमचं अगदी बरोबर आहे. आपली अजून ओळख तरी कुठे झाली आहे? आपण कधी बोललो नाही, भेटलो नाही, तर मी तुम्हाला कसं आवडणार म्हणा? पण तुमच्या काही अपेक्षा असतीलच ना तुमच्या होणाऱ्या नवऱ्याकडून? ॲटलिस्ट ते तरी सांगा. तेव्हा प्रिया बोलते, माझा होणारा नवरा हसरा हवा, माझ्या कायम सोबत असायला हवा. त्याने मला माझ्या अडीअडचणीमध्ये मदत करायला हवी, मला साथ द्यायला हवी. मी रुसले की मला मनवावं, मला राग आला की माझा राग शांत करावा. तो सोबत असताना मला कुठलीच काळजी वाटू नये. त्याच्याबरोबर असताना सुरक्षित वाटावं, असा नवरा मला हवा. तेव्हा तो नवरा मुलगा बोलतो, पण हे सगळे गुण तर माझ्यात नाहीच आहेत. मग तुम्ही माझ्याशी लग्न करायला कशा काय तयार झाला? पण जाऊ दे, हे सगळे गुण मी माझ्या अंगी उतरवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन, असं म्हणत असतो तिकडून निघून जातो. तर आता सीन चेंज होतो. गुरुजी बोलतात, चला नवरी मुलीला घेऊन या. आबासाहेब बोलतात, पार्वती जा प्रियाला घेऊन ये. पारू आता प्रियाच्या खोलीत जाते, पण पारूला बघताच प्रिया तिला घट्टाशी मिठी मारते आणि खूप रडते. तेव्हा पारू बोलते, प्रिया मॅडम प्लीज खाली चला, तुम्हाला खाली बोलवलंय. आणि अशा प्रकारे पारू आता प्रियाला खाली घेऊन येते. प्रिया आता खाली येते आणि त्या रोहितच्या बाजूला बसते. गुरुजी साखरपुड्याच्या विधी सुरू करतात. विधी झाल्यानंतर गुरुजी बोलतात, चला एकमेकांना अंगठी घाला. तेव्हा हा रोहित तिच्या बोटामध्ये अंगठी घालतो. सगळेच जे गेस्ट असतात तिच्यासाठी टाळ्या वाजू लागतात. आणि आता येतो प्रियाचा नंबर. पण प्रियाला काय धजत नसतं त्याच्या बोटात अंगठी घालायला. ते पाहून आबासाहेब बोलतात, प्रिया अगं घाल ना. तेव्हा आता प्रिया त्याच्या बोटामध्ये अंगठी घालणार, तेवढ्यातच हा मुलगा उठून उभा राहतो आणि बोलतो, मला एक सांगा, तुमच्याकडे प्रॉपर्टी किती आहे? तेव्हा आबासाहेब बोलतात, अरे हे मंगल कार्य सुरू आहे ना, हे सगळं होऊन जाऊ दे, मग आपण बोलूया. पण हा मुलगा ऐकायलाच तयार नसतो. तो बोलतो, मला पटकन सांगा, तुमच्याकडे जमीन जुमला किती आहे आणि तुम्ही प्रियाच्या नावी काय काय करणार आहात? आणि हे सगळं ऐकून आता आबासाहेबांच्या लक्षात आलेलं असतं की हा तर किती लोभी माणूस आहे. ते बोलतात, तू किती लोभी आहेस रे, मला वाटलं नव्हतं तू असा निघशील. तेव्हा तो रोहित बोलतो, कसं आहे ना, आजच्या जगामध्ये मुलं अशीच असतात. आणि जर तुम्हाला माझ्यासारखा मुलगा नको होता तर या नंदीशी लग्न करायचं ना, या नंदीसारख्या मुलाशी. तुमच्या मुलीशी मी लग्न करायला तयार झालो ना, हे तुमचे उपकार समजा. तसंही तुमची मुलगी आमच्या घराण्याला काही शोभत नाही. करा तुमच्या मुलीचं लग्न या तुमच्या नोकरासोबत. पण आबासाहेबांना त्याचा इतका राग आलेला असतो, ते त्याची हकलपट्टी करतात आणि प्रीतमकडे जाऊन बोलतात, नंदी एक ऐकशील का, माझ्या प्रियाशी लग्न करशील का? तेव्हा आता प्रीतमचं काय उत्तर असतं हे पाहणं रंजक ठरेल. तर असा काही समस्त भाग आपल्याला बघायला मिळेल.